पुण्याच्या एका शांत उपनगरात माऊली नावाचा एक सुबक बंगला होता. त्या बंगल्याच्या पाठीवर अभिमानाने नाव कोरलं होतं, जगन्नाथ सदाशिव कुलकर्णी. जगन्नाथराव वय 68 वर्ष, हे एसटी महामंडळातून निवृत्त झालेले एक सरळ मार्गी प्रामाणिक माणूस. त्यांनी आपल्या आयुष्याची पुंजी प्रोव्हिडंट फंड आणि कष्टाचा पै ना पै जोडून तो बंगला बांधला होता. त्यांच्या सोबत त्यांची पत्नी सुमिताबाई वय 63 वर्ष आणि त्यांचा एकुलता एक मुलगा सोहम राहत होता. सुमतीबाई आणि जगन्नाथरावांनी सोहमला खूप लाडाकोडात वाढवलं. त्याला हवं ते दिलं. सोहम एका प्रायव्हेट कंपनीत चांगल्या हुद्द्यावर कामाला लागला. काही दिवसातच त्यांनी सोहमचं लग्न नेहा नावाच्या एका सुशिक्षित पण अत्यंत महत्वाकांक्षी मुलीशी करून दिलं. सुरुवातीचे काही महिने खूप छान गेले, पण जसा जसा वेळ सरकला तसा नेहाचा खरा स्वभाव समोर येऊ लागला. नेहाच्या मनात त्या घराविषयी आणि जगन्नाथरावांच्या नावावर असलेल्या बँकेतील पैशाविषयी हाव निर्माण झाली होती. ती रोज रात्री सोहमचे कान भरू लागली. बघा हो, तुमचे बाबा आता म्हातारे झालेत. उद्या काही कमी जास्त झालं तर कोर्ट कचेऱ्यांच्या चक्रा माराव्या लागतील. त्यापेक्षा ही सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून घेतलेली बरी. नेहाने एका रात्री सोहमला गळ घातली. सोहम सुरुवातीला तयार नव्हता. नेहा, बाबांनी सो कष्टाने हे सगळं केलंय, ते गेल्यावर हे माझंच होणार आहे ना, तो म्हणाला. पण नेहा हुशार होती. तिने प्रेमाचं आणि भविष्याची भीती दाखवण्याचं नाटक केलं. मी आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करते. आजकाल भावाभावांमध्ये नात्यांमध्ये काय होतंय बघताना सुरक्षित राहिलेलं कधीही चांगलं. हळूहळू सोहमलाही तिचं म्हणणं पटू लागलं. त्याच्या मनावर पत्नीच्या शब्दांची मोहिनी पडली. सोहमने एक भयंकर कट रचला. त्याला माहित होतं की त्याचे बाबा त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवतात. त्याने एका वकिलाशी संधान साधलं आणि गिफ्ट डीड बक्षीसपत्राऐवजी काही अशा कागदपत्रांची फाईल तयार केली, ज्यामध्ये सोहमच्या नावावर सगळी मालमत्ता ट्रान्सफर होणार होती. एवढंच नाही तर नेहाच्या सांगण्यावरून सोहमने हुशारीने अशी कागदपत्रे बनवली, ज्यामध्ये ती प्रॉपर्टी थेट नेहाच्या नावावर होणार होती. नेहाने सोहमला पटवून दिलं होतं, माझ्या नावावर करा, आयकरचा फायदा होईल. शेवटी मी तुमचीच पत्नी आहे ना. एक दिवस संध्याकाळी सोहम चेहऱ्यावर खोटं दुःख आणून घरात आला. तो जगन्नाथरावांच्या खोलीत गेला आणि त्यांच्या पायाजवळ बसला. काय झालं रे बाबा, एवढा टेन्शन मध्ये का आहेस? जगन्नाथरावांनी काळजीने विचारलं. बाबा, ऑफिस मध्ये एक मोठी गडबड झाली आहे. माझ्या एका प्रोजेक्ट मध्ये कंपनीचं मोठं नुकसान झालंय. मॅनेजमेंट माझ्यावर केस करायची धमकी देते. जर त्यांनी केस केली तर आपली सगळी मालमत्ता, हा बंगला सरकार जप्त करेल. आपण रस्त्यावर येऊ बाबा. सोहमने डोळ्यात पाणी आणून खोटं सांगितलं. सुमतीबाई आणि जगन्नाथराव दोघेही घाबरले. अरे देवा, मग यावर काही उपाय नाही का सोहम? सुमतीबाईंनी विचारलं. एकच उपाय आहे बाबा. जर ही प्रॉपर्टी तात्पुरती नेहाच्या नावावर केली तर सरकार याला हात लावू शकत नाही, कारण नेहाचा या केसशी काही संबंध नाही. संकट टळलं की मी पुन्हा सगळं तुमच्या नावावर करेन. सोहमने आपली चाल खेळली. जगन्नाथरावांनी आपल्या मुलाच्या डोळ्यात पाहिलं. त्यांना वाटलं त्यांचा मुलगा संकटात आहे. त्यांनी एक क्षणही विचार केला नाही. अरे माझी संपत्ती, हे घर तुझ्यापेक्षा मोठं नाही. आण, कुठं सह्या करायच्या आहे? दुसऱ्याच दिवशी वकिलाला घरी बोलावण्यात आलं. जगन्नाथरावांनी अंधाऱ्या खोलीत डोळ्यात डोळे टाकून सोहमवर विश्वास ठेवला आणि सगळ्या कागदपत्रांवर सह्या केल्या. त्यांना वाटलं त्यांनी आपल्या मुलाला वाचवलं, पण प्रत्यक्षात त्यांनी स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला होता. सह्या झाल्या, कागदपत्र रजिस्टर झाली आणि माऊली
बंगल्याची अधिकृत मालकी नेहा कुलकर्णीच्या नावावर झाली. अवघ्या महिनाभरातच घरातलं वातावरण पूर्णपणे बदललं. नेहाचा सुसंस्कृतपणाचा मुखवटा गळून पडला. ती आता घरात मालकिनीसारखी वागू लागली. सुमतीबाईंना साध्या साध्या गोष्टींसाठी ती सुनावू लागली. हे बघा सासूबाई, आता वय झालंय तुमचं, मंदिरात जात जा. सारखं स्वयंपाक घरात लुडबुड करू नका. आणि हा तुमचा जुना कपड्यांचा ट्रंक हॉलमध्ये ठेवू नका. माझ्या किटी पार्टीच्या मैत्रिणी येणार आहेत, नेहाने स्पष्ट शब्दात सुनावलं. जगन्नाथरावांना जेव्हा औषधांसाठी पैसे हवे असायचे तेव्हा सोहम हात वर करायचा. बाबा, नेहाकडे मागा पैसे. घरचा सगळा हिशोब आता तीच बघते. जेव्हा जगन्नाथराव नेहाकडे पैसे मागायला जायचे तेव्हा ती टोमणे मारायची. रोज एवढी महागडी औषधं कशाला हवीत? थोडं पथ्य पाळत जा. आमची कमाई काय फक्त तुमच्या औषधांवर उडवायची आहे का? आपल्याच घरात जगन्नाथराव आणि सुमतीबाई परके झाले होते. सोहम हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहायचा, पण नेहाच्या प्रेमात आणि धाकात आंधळा झालेला तो काहीच बोलत नव्हता. आई वडिलांनी डोळ्यात पाणी आणून सोहमकडे पाहिलं की तो तोंड फिरवून निघून जायचा. काही महिने असेच नरकायातना भोगण्यात गेली. पण कर्माचा न्याय अजब असतो. जे सोहमने आपल्या आई वडिलांसोबत केलं होतं तेच आता त्याच्यासोबत घडणार होतं. सोहमच्या कंपनीत खरोखरच एक मोठा घोटाळा झाला आणि यावेळेस सोहम त्यात दोषी आढळला. त्याची नोकरी गेली. इतकंच नाही तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू झाली आणि त्याला मोठी पेनल्टी भरावी लागणार होती. सोहम अत्यंत हताश होऊन घरी आला. नेहा, खूप मोठी प्रॉब्लेम झाला आहे. माझी नोकरी गेली आणि मला कोर्टात पैसे जमा करावे लागणार आहेत. आपल्याला या बंगल्यावर लोन कर्ज घ्यावे लागेल किंवा हा बंगला विकावा लागेल. नेहाने जेव्हा हे ऐकलं तेव्हा तिचा चेहरा कडक झाला. तिने हसून विचारलं, बंगला विकायचा? कोण विकणार बंगला? आणि कोणाचा बंगला? सोहम गोंधळला. अरे, आपला बंगला. तुझ्या नावावर आहेत ना तो. नेहाने कपाटातून कागदपत्र काढली आणि सोहमच्या तोंडावर फेकली. सोहम, हा बंगला फक्त माझ्या नावावर आहे, आपल्या नाही. आणि तुझ्यासारख्या बेरोजगार आणि गुन्हेगार माणसासाठी मी माझी प्रॉपर्टी पणाला लावणार नाही. सोहमला धक्काच बसला. नेहा, हे तू काय बोलतेस? मी माझ्या आई वडिलांना फसवून हा बंगला तुझ्या नावावर केला. तुझ्या सांगण्यावरून मी त्यांना रस्त्यावर आणलं. ते तू तुझ्या फायद्यासाठी केलंस. जो मुलगा स्वतःच्या जन्मदात्या आई वडिलांचा होऊ शकला नाही, जो आपल्या बापाच्या कष्टाची कमाई फसवून हिरावून घेऊ शकतो, तो उद्या मलाही फसवू शकतो. तुझ्यावर माझा अजिबात विश्वास नाही. तुझी नोकरी गेली आहे. तुझ्यावर केसेस आहेत. मला तुझ्यासोबत राहण्यात रस नाही. मी तुला घटस्फोट देते, नेहाने थंडपणे सांगितलं. सोहम संतापाने ओरडला, हा माझा बंगला आहे. तू मला घरातून काढू शकत नाहीस. नेहाने लगेच फोन काढला आणि पोलिसांना फोन केला. हॅलो, पोलीस ठाणे. माझ्या घरात एक माणूस घुसून मला धमकवतोय. माझ्या प्रॉपर्टीवर जबरदस्ती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतोय. प्लीज लवकर या. काही वेळातच पोलीस तेथे आले. नेहाने बंगल्याचे खरेदी खत आणि स्वतःच्या नावाचे पेपर्स पोलिसांना दाखवले. सोहम ओरडत राहिला, रडत राहिला, पण कायद्याच्या दृष्टीने तो त्या घराचा मालक नव्हता. पोलिसांनी सोहमला दंडक धरून घराबाहेर काढलं. बंगल्याच्या मुख्य गेटच्या बाहेर सोहमला फेकून देण्यात आलं. पाऊस पडत होता. ज्या आई वडिलांना त्याने काही दिवसापूर्वीच एका छोट्या भाड्याच्या खोलीत राहायला पाठवलं होतं, आज तो स्वतःच रस्त्यावर भिकारी बनवून उभा होता. त्याच्या कानात बाबांचे ते शब्द गुंजत होते, माझी संपत्ती
तुझ्यापेक्षा मोठी नाही. सोहम आणि त्याने काय केलं होतं? पैशाच्या आणि पत्नीच्या हवेसापोटी स्वतःच्या देवासारख्या आई वडिलांचा विश्वासघात केला होता. सोहम रडत रडत गुडघ्यावर बसला. त्याला समजलं होतं की दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात माणूस स्वतःच एक दिवस पडतो. नेहाने त्याला त्याची जागा दाखवून दिली होती, पण ती जागा त्याच्या कर्माची फळ होती. कथेचा शेवट आणि तात्पर्य: आई वडिलांचा छळ करून किंवा कोणाला फसवून मिळवलेले सुख कधीही टिकत नाही. कर्माचा फेरा फिरतोच आणि तो प्रत्येकाच्या त्याच्या कर्माची शिक्षा याच जन्मात देतो. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली आणि यातून काही शिकायला मिळाले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.